नमस्कार. माघ महिन्याच्या विशेष महत्त्व आहे की या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्यात भगवान शंकराची पूजा आराधना केल्याने भाग्य उजळते, तसेच जीवनात सुख शांती नांदते. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. भद्राच्या काळात पूजा, मुंज, गृहप्रवेश किंवा शुभ कार्य करणे अशुभ मानलं जातं. अशाच परिस्थितीत महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या पूजेचा शुभ मुहूर्त नेमका कोणता असणार आहे आणि भद्राचं सावट कधी असणार आहे हे जाणून घेऊया. महाशिवरात्रीला भद्राचं सावट 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 पासून ते रात्री 10:05 वाजेपर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी चतुर्दशी तिथीला सुरुवात होणार आहे. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राचं सावट जवळपास 11 तास असणार आहे. शास्त्रानुसार भद्राच्या दरम्यान शुभ कार्य ही केले जात नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी भद्रा पाताळ लोकात असणार आहे. अशा महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही काळात महादेवाची पूजा तुम्ही करू शकता. मात्र पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:19 पासून ते रात्री 9:26 पर्यंत असणार आहे. महादेवाची पूजा कशी करावी? महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात तुम्ही अवश्य पूजा करू शकता. भगवान शंकराला गंगाजल, गाईचे दूध आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. तसेच पूजेमध्ये तुम्ही बेलपत्र, भांग, धोतरा आणि फुले, शमीचे फुले आणि पाने, तसेच कण्हेरीचे फूल, फळे, मिठाईसह पूजेत ताटात अक्षदा, तीळ, निळी, पांढरी आणि पिवळी फुले, दुर्वा या वस्तू भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.